आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे। काँग्रेसने डॉक्टर आंबेडकर सावरकरांचा वारंवार अपमान केलाय। काँग्रेसने माफी मागायला हवी, फडणवीसांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्लीत पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेणार। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदे मोदींची सदिच्छा भेट घेणार। फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेण्यासाठी मीच युगेंद्रांना सांगितलं। अर्ज मागे घेण्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। भुजबळ कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध। भुजबळ आमच्यासाठी कायम मोठे नेते राहतील। शरद पवारांसोबतच्या अनेक संघर्षांमध्ये ते सोबत होते। सुप्रिया सुळेंकडून भुजबळांचं तोंड भरून कौतुक। डीएमसी निवडणुकीत 150हून अधिक जागा जिंकून महायुतीचा महापौर पालिकेत बसणार। भाजप आमदार रमेश साटम यांना विश्वास। काही लोक खोट्या पत्रकार परिषद घेऊन निधी आणल्याचं सांगतात। कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता आमदार अर्जुन खोतकरांचा टोला। सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट। पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर। पत्नीला अटक। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। रामटेक बंगल्याबद्दल अनेक स्टोरीज आहेत। पंकजा मुंडेंनी स्वतः रामटेक बंगला मागितलेला आहे। मला भीती वाटत नाही, मला रामटेक बंगला द्या, संजय शिरसाटांची मागणी। येणाऱ्या काळात पक्ष शिस्तीला अधिक महत्त्व दिलं जाणार आहे। भुजबळांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं उत्तर। तटकरेंचा रोख नेमका कोणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क।